यावेळेला शफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली होती तिथे क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू फील्ड केलाय. एका धावाचे समाधान मानावं लागेल साहिल यांना. पहिले 3 बॉल सुंदर पद्धतीने डिलिव्हर केलेत प्रथमेश टोळे यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं होतं 18 धाव्यांचं. त्यानंतर कमबॅक ओव्हर चांगली सुरुवात झाली आहे. मात्र स्ट्राईक वरती आता आलाय समीर, ज्याला मात्र चांगला सूर गवसलाय. चांगली मोमेंटम समीर यांनी मिळवलाय. पहिल्या 3 बॉल सुंदर बॉल बॅटच्या रडार पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चांगली ओव्हर आतापर्यंत वडवलसी संघासाठी बघायला मिळते. प्रथमेश चांगली कामगिरी करतो आपल्या टीम साठी. 4 बॉल मध्ये 1च धाव खर्च झाली आहे. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केलं गोलंदाजाने. या बॉलवरती सुद्धा फक्त सिंगल मिळाली आहे. या सिंगलने 20 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. साहिल ज्यांच्या बॅटमधून अजून एक चौकार षटकार येणं अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो मोठा फटका साहिल यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. ओ हेलिकॉप्टर आणि लँड केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार फटका साहिल यांच्या बॅट मधून. आतापर्यंत सर्व बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकत होता. यावेळेला मात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न समोर स्टंपच्या बॉल समोर लेंथ वरती चांगल्या लेंथ वरती मिळाला आणि त्याला हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट करून 6 धावा आपल्या टीम साठी बनवल्या. तर साहिल याने सुंदर फटका. या 6 धाव्याने 26 रन स्कोर कार्ड होते लागल्या. आता म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खाड्याच्या पाड्या संघाच्या. साहिल 7 धाव्यांवरती खेळतोय. 4 चेंडू फेस केले. समीर 8 बॉल मध्ये 19 वरती खेळतोय. बिनबाद 26 ची पार्टनरशिप लागले 2 ओव्हर मध्ये. प्रथमेश ज्याने 5 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या त्या ओव्हरचं समीकरण बदललं शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकाराने. फिल्डिंग टीम वेळ घेऊ नका प्रत्येक ओव्हरच्या चेंज करताना. बॉलिंग साठी भूषण आलेत. पहिला हाफ म्हणजे पहिल्या 4 टीमांचा खेळ झालाय आजच्या दिवसातील आणि त्यातील पुढे गेलेला संघ अंतरट वरेडीज टीम. लेफ्टी बॉलर लेफ्टी बॅट्समन पहिल्याच बॉल वरती खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल खालती क्षेत्ररक्षक आलेत. पहिला धक्का लागतोय तो खाड्याच्या पाड्या संघाला. जी विकेट ज्या विकेटची त्यांना गरज होती समीरची विकेट ती मिळाली आहे. भूषण पहिल्याच बॉल वरती धक्का देतात समोरच्या टीमला. बॅटिंग साठी नागेश चाललेत. 17 नंबर जर्सी मध्ये नागेश आपल्याला मैदानामध्ये जाताना दिसतात. 17 जर्सी नंबर. जेव्हा जेव्हा आपण 17 क्रमांक बघतो जर्सी वरती आठवण येते मिस्टर 360 मिस्टर AB डिव्हिलियर्स. नागेश बॅटिंग साठी गेलेत. नागेश पहिली विकेट भडवल टीम साठी भूषण यांनी मिळवले. 26 वरती पहिला फलंदाज बाद झाला. तुम्ही बघताय जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केलेला डे ची स्पर्धा. संगम बोराडे आणि कंपनी त्यांनी ठेवलेली ही दर्जेदार शृंखला चांदेच्या भव्यदिव्य मैदानावरती. फिरून मारलाय एकच मारलाय तगडा मारलाय. शॉर्ट बॉल वरती आला हा षटकार. दमदार बॅट्समन आहे. दमदार बॅट्समनला अशा प्रकारचे शॉर्ट बॉल म्हणजेच आमंत्रण आणि ते स्वीकारला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. नागेश पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. यावेळेला अजून एकदा जागा बनवली होती मात्र बॉल मिस केलाय. ज्या पद्धतीने बॅट आली होती जर स्पर्श झाला असता तर पुन्हा एकदा षटकार वेळ मात्र यावेळेला कमबॅक केले गोलंदाजाने. भूषण नीडर पद्धतीने गोलंदाजी करतोय. कोणतेही प्रेशर घेत नाही. समोर बॉल पिच केला. नागेश वर्सेस भूषण शॉर्ट बॉल. यावेळेला मात्र अंपायर आमच्याकडे इशारा करतात. बराच बाहेर लेग साइडच्या चेंडू बघायला मिळाला.
वाईड बॉल एक्स्ट्रा चेक रन स्कोर कार्ड वरती लागले. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला लोअर फुलटॉस तिकडे काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. थोडंसं फंबल झालं होतं. सिंगलचा कन्व्हर्जन 2 धावांमध्ये केलंय ते म्हणजे नागेश यांनी. पाणी यावेळेला लेट कट एक दर्जेदार फटका आणि संघाच्या सर्वात एक्सपिरियन्स खेळाडूकडनं त्याचा एक्सपिरियन्स पणाला लावताना दिसतोय. त्याचा वापर करतोय त्याच्या अनुभवाचा. काय फटका सजवला. यासाठी तुमच्याकडे टेक्निक, नजाकत आणि टायमिंग तिने असणं गरजेचं आहे. आणि तो फटका नागेश यांच्या बॅट मधून हलक्या हाताने लेट कटचा फटका बघायला मिळाला. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. फुलटॉस बॉल. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतात. फील्ड करतील तोपर्यंत अगदी आरामात 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात खाड्याचा पाडा संघाच्या. 1 बाद 41. हा पाणी मैदानात घेऊन जायचंय. साहिल आणि नागेश बॅटिंग करतात. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये गेलेले नागेश ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आणि एक दर्जेदार षटकार बघायला मिळाला. 3 ओव्हर मध्ये 41 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या भडवल टीमने. लास्ट ओव्हरला सुरुवात होती. या गोलंदाजीसाठी मनोज आलेत. स्लॉग ओव्हर मध्ये साहिल यांच्यासाठी शॉर्ट बॉल. पुल चेंडूला केलाय गुल. आलाय हा दर्जेदार षटकार. फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल षटकार. साहिल यांच्या बॅट मधून षटकार आलाय. एक हेलिकॉप्टर सजवला होता. एक पूलचा फटका. साहिल त्यांच्यामध्ये असलेली क्षमता मैदानामध्ये सिद्ध करतोय. दाखवतोय की त्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे बॅटिंगचा त्यासाठी त्याला संधी मिळाली ओपनिंग करण्याची. ते संधीचा तो सोनं करतोय आता मैदानामध्ये. आपल्या टीमसाठी स्कोर कडे धावा लागल्यात त्या आता खाड्याच्या पाड्या संघाच्या 47. मनोज चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करावे लागतील. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. नागेश आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते. स्लॉट मधला बॉल तिकडे फ्लिकचा फटका सजवला
जोपर्यंत खेळाडू पोहोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टू बाउन्स वरती आलाय चौकार. षटकाराला फॉलो केले चौकार आणि साहिल याने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. म्हणजेच खेळाच्या पडा संघाच्या अर्धशतक 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 50 चा आकडा पार केला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय अलोंग द कार्पेट. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतात. फेकतील तोपर्यंत स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी स्वतः नागेश सिनियर खेळाडू आपल्या यंगस्टरसाठी विकेट सॅक्रिफाईस करतात. साहिल यांना संधी देतात. ज्या साहिल यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. दुसऱ्या धावेसाठी बाद झालाय. दुसरी धाव घेताना नागेश. 52 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. नवीन फलंदाज प्रवीण. बॅटिंग साठी गेलेत प्रवीण. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज यांचा हा बॉल ओव्हर पिच आणि खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फटका सजवलाय. एकदा त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला ना की आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवतो. दर्जेदार बॅटिंग साहिल यांची बघायला मिळते. ज्यासाठी नागेश यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. दुसऱ्याच बॉलवरती सिद्ध केलं का माझ्यावरती विश्वास दाखवला. माझ्या टीमच्या सर्वात अनुभवी खेळाडूने का माझ्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली त्याचा परफेक्ट उदाहरण मैदानामध्ये पेश केलं साहिलने षटकार मारून. षटकार साहिलने 58 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. मनोज यांचा ओव्हर पिच. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून. अजून एक उत्तुंग दर्जेदार षटकार. षटकार चौकारांची मेजवानी मैदानामध्ये दिल्या. जुना बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. प्रेक्षकांची मन जिंकतो या ओव्हर मध्ये साहिल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, मारलेली सिंगल. ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला होता. परत स्ट्राइक स्वतःकडे ठेवली. लगातार त्यानंतर 2 षटकार. या ओव्हरला मॅक्सिमाइज केलाय. यस, खेळ चालू करायचा. बॉलर शेवटचा बॉल. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. लास्ट मोमेंटला बॉल. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाले. वाईड +1 अशा 2 धावा मिळतात या बॉल वरती. या 2 रन्सने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या. सहासष्ट रन स्कोर कार्ड वरती लागला. 66. 9 बॉल मध्ये 30 धाव्यांवरती खेळतोय साहिल. ही ओव्हर महागडी बघायला मिळते. 25 धावा आतापर्यंत खर्च झाला त्या ओव्हर मध्ये. या वेळेला लास्ट बॉल वरती मिळते ती विकेट. शेवट गोड केले गोलंदाजाने. मात्र 25 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्या होत्या. 66 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 67 चा टार्गेट ठेवलाय. ते खाड्याचा पाडा संघ